विपक्ष विलासमूर्ती रानाल या दोन संघामध्ये दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. रानाल संघाचा 12 मॅन इथे आलेला आहे. सोनेदेव टेमगर संघाने एक आपला राखीव खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. नक्कीच पॉवर शेलार संघाचे कट्टर समर्थक पुजारी साहेब मंचावर उपस्थित आहेत. या स्पर्धेचे आयोजक आणि पॉवर शेलार संघाचे करता धरता स्पॉन्सर मी संदीप गरज साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पॉवर शेलार संघाचे कट्टर समर्थक पुजारी साहेबांना या मुख्य व्यासपीठावर आपण सन्मानित करायचं आहे. माईची उपहार शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण कायम स्मरणात राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शाही सन्मान या मुख्य मंचावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय रोहिदाजी भोईर साहेब मंचावर उपस्थित आहेत. त्यांचाही शाही सन्मान करण्याची विनंती मी संदीप दादा घरत आपणास विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते रोहिदाजी भोईर साहेबांना या मुख्य व्यासपीठावरून आपण सन्मानित करायचं आहे. मायेची उपहार शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित केलं जातं. पॉवर ट्रॉफी पॉवर शेलार आयोजित पॉवर ट्रॉफी मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा संदीप दादा घरत आणि सर्व आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. तदनंतर मंचावर उपस्थित आदरणीय सन्माननीय वैभव सर इथे उपस्थित आहेत. वैभव सरांनी या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित केलं जाईल. मी संदीप दादा आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते वैभव सरांना या मुख्य व्यासपीठावरून आपण या शाही सन्मानित करायचं आहे. संदीप दादा घरत आणि पॉवर शेलार यांच्यावर असलेलं हे प्रेम समस्त शेलारकरांवर असलेलं हे प्रेम आपण इथून मात्र या प्रेमाच्या खातर या स्पर्धेकरिता अनेक दूरवरून अनेक मान्यवर पाहुणे इथे मात्र भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात. ही कमवलेली इज्जत आहे, ही कमवलेली संपत्ती आहे आमच्या संदीप दादा घरत असतील आणि आमच्या सर्व पॉवर शेलारनं. त्यानंतर मंचावर उपस्थित आदरणीय भावेश किशोर भोईर साहेब उपस्थित आहेत. यस मॅन ऑफ द मॅच ज्यांच्याकडून आम्हाला मिळालंय भावेशजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांनाही या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करण्याची विनंती मी आमच्या आयोजक तथा पॉवर शेलर संघाचे स्पॉन्सर करता धरता संदीप दादा घरत आम्ही आपणास विनंती करतोय. तदनंतर आदरणीय कैलासजी घरत साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांनाही या मुख्य व्यासपीठावरून सन्मानित करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. यस पॉवर शेलार 40 प्लेसचे कॅप्टन आहेत आदरणीय सदाशिवजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेत. आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय आणि पंढरीनाथजी घरत साहेब इथे उपस्थित झालेत. आम्ही आपणासही विनंती करतोय आपणही मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. खेळाडू मित्रांची आजोळी क्षमा मागतोय कारण आयोजन पॉवर शेलारचं आहे. मान्यवरांची मांदी आळी म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. ही कमवलेली माणसं आहेत. आगमन होत राहील स्वागत होत राहतील. थोडंसं तुमच्याकडून आमचं दुर्लक्ष होतं त्याबद्दल आपली क्षमा मागतोय. धन्यवाद. ओटू कॉम्बॉक्स सुभाष तुम्हा सर. धन्यवाद समालोचक तेजस दुबे. षटकार आपण मध्ये रॉक ऑफ टेमगर श्याम चौधरीच्या बॅट मधून विवेकाने चौकाराने अकाउंट ओपन केलं होतं आणि षटकाराने अकाउंट ओपन करताना आपण बघतोय फलंदाज श्याम चौधरी याला धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 12 धावा. सोनेदेव टेमगर विपक्ष विलासमूर्ती रानाल या दोन संघामधील सामना. पहिले षटक मार्गस्थ या बिग बड ऑफ रानाल चिराग माली श्री कालिकामाता वडकर आयोजित सरपंच उपसरपंच चषकामध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज ठरला होता.
54 धावा आणि 7 विकेटाची अष्टपैलू कामगिरी त्याची त्या चषकामध्ये पाहायला मिळत आणि त्या चषकामध्ये चिराग मालीचे बंधू गितेश माली बेस्ट बॅटर ठरला होता. त्याच्या बरोबर 54 धावा होत्या आणि त्याच्या नावे 3 विकेट होत्या. त्या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ नक्कीच आपण तिसऱ्या क्रमांकाचा संघ विलासमोती राणा संघ पाहिला होता. त्या चषकावर मात्र सिटी कालिकामाता वडगर संघाचे नाव कोरलं होतं आणि त्या चषकाचा उपविजेता संघ जयदुर्ग टेमघरपाडा संघ राहिला होता. चिराग माली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामनाकरी फलंदाज श्याम चौधरी. इथे मात्र फाईन केलेल्या चेंडूला फाईन लेग रिझल्ट मध्ये खराब क्षेत्ररक्षण, चेंडू निघून जातोय सीमा पार, चौकार. प्रेक्षकांमध्ये त्यांना विनंती असेल की आपण व्यापीठा आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र समोर केलेल्या सरळ बॅटने चेंडू येतोय स्ट्रेट लॉंग ऑन रिझन मध्ये, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि परिणाम स्वरूपी ते 1 धाव तिथे 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धाव फलकावर 18 धावा. 18 धावा आपण पाहतोय. 18 क्रमांकाची जर्सी नंबर. मात्र विराट कोहली आज अफगाणिस्तान विरुद्ध पहिल्या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळणार नाही. 7 वाजता नक्कीच पहिला सामना इंडिया विपक्ष अफगाणिस्तान आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र फटका फासलेल्या चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली बिग ब्लो रॉक ऑफ टेमघर श्याम चौधरीची गेली संपुष्टात. खूप मोठा हादरा बसतोय या टेमघर संघाला. टेमघर ज्याचा काल वाढदिवस होता तो मात्र बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे. मित्रांनो आज 11 जानेवारी आहे आणि आजचा जर विचार केला तर आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिवाल राहुल द्रविड याचा जन्मदिवस आहे. कारण आजच्या दिवशी 1973 मध्ये राहुल द्रविड याचा जन्म झाला होता. भारताची भिंत म्हणून नक्कीच त्याचा उल्लेख केला गेला होता आणि कसोटी क्रिकेटमधील एक चिकट फलंदाज म्हणून त्याची ख्याती होती. ज्यांनी तब्बल 509 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24,208 धावा करून काढल्या होत्या. चिराग माली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे, फ्लिक केलेला आहे. मनगटाचा वापर धावसंख्या सिंगल लेवलवर. यश पाटील यांनी आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 19. आपण सामनामध्ये सोनादेवी टेमघर विपक्ष विलासमोती राहणार या 2 संघामध्ये पहिल्या षटकाची समाप्ती दिलेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर सोनादेवी टेमघर संघाची धावसंख्या 1 बाद धाव फलकावर 19 धाव. आपण राहुल द्रविड बद्दल चर्चा करत होतो. आज ज्याचा वाढदिवस आहे 11 जानेवारी 1973 मध्ये त्याचा जन्म झाला होता. 344 वनडे मध्ये 10,889 धावा आणि कसोटी 164 मध्ये 13,288 धावा. 36 कसोटी शतके आणि 12 वनडे शतके त्याच्या नावे आहेत आणि एकूण 509 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24,208 धावांचा विक्रम त्याच्या नावे आहे. आणि सर्वात खेळपट्टीवर वेल घालवणारा खेळाडू हा विक्रमी राहुल द्रविडच्या नावे आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भावेश येतोय. तर सामना करेल फलंदाज यश पाटील. भावेश चौधरी नक्कीच ज्याचं 2चे 4 हात लवकरच होणार आहेत. इथे आपण पाहतो या पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र सरळ चेंडू निघून जातो या यष्टरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे. धावपैकी 19 धावा. विलासमोती राहणार विपक्ष सोनादेव टेमघर या 2 संघांमधील सामना आपण पाहतो. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल आणखीन एक मोठा सामना जयबजरंग कारिवली विपक्ष जहानमान पोगाव या 2 संघांमध्ये हो करण्याचा प्रयत्न
उचली घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. या पूर्णपणे बीट चकित केलेला आहे फलंदाज यश पाटील याला गोलंदाज भावेश चौधरी याने. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि दुसऱ्या षटकातील तो गोलंदाज विलासमूर्ती राहणार संघ करून भावेश चौधरी. सामोरं जाईल पुन्हा एकदा फलंदाज यश पाटील. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट. बॉडी लँग्वेजला ओळखून गोलंदाज हाताळताना गोलंदाज भावेश चौधरी आपल्याला पाहायला मिळतो. आणि क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं फलंदाजीची शारीरिक भाषा आहे ती गोलंदाजीकडून ओळखली जाते आणि त्याच अनुषंगाने हे चेंडू मात्र हाताळले जातात. आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडू यश खेळलेला आहे आणि 3 चेंडू त्यामध्ये निर्धाव खेळलेला आहे. लोअर फुलटॉस चेंडूला टर्न केलेला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. थोडंसं खराब क्षेत्रक्षण गीतेश मालीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मात्र एकाच धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतात. धावसंख्या सिंगलने वाढून होते धावपलीकडे 20 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर भावेश चौधरी दुसरं षटक आदळतोय. तर यावेळी सामना करेल फलंदाज विवेक. इथे मात्र समोर खेळलेल्या चेंडूला चिराग माली प्रयत्न करत होता. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला होता. झेल अवघड होता. तोपर्यंत एक सिंगल रन्स इथे पूर्ण करतात फलंदाज आणि सिंगलने संघाची धावसंख्या वाढते धावफलकावर 21 धावा. विवेक पवार आणि यश पाटील ही जोडी मैदानामध्ये. सॅम चौधरी हा बाद होऊन पॅव्हलमध्ये परतलेला आहे ज्याने बाद होण्यापूर्वी 12 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं ज्यामध्ये एक षटकाराचा समावेश होता. इथे मात्र फाईन केलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्कोल्डेक रिझन मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. धावा फिरतात 4 चौकार. दोन षटकांची समाप्त झालेली या सोनादेवी टेमगर संघाचं 12 मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये नाही आणि परिणामस्वरूप सोनादेवी टेमगर संघाला 2 धावांचे पेनल्टी लिहिली जाते. आणि विलासमूर्ती राहणार संघ ज्यावेळी फलंदाजी करेल धावांचा पाठलाग करेल त्यावेळी पहिलं षटक जेव्हा समाप्त होईल तेव्हा राहणार संघाच्या धावफलकामध्ये ह्या 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धावांची पेनल्टी सोनादेवी टेमगर संघाला 12 मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये नसल्यामुळे दिली जाते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अक्षय चौधरी आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. तर सामना करेल फलंदाज विवेक पवार जो एका चौकाराच्या मध्ये त्याने वैयक्तिक 6 धावसंख्येवर सध्या फलंदाजी करत आहे. अक्षय चौधरी इथे मात्र बिमार चेंडू आणि बिमारवर हा भडी मार आपण पाहतोय. षटकार जसा चेंडू तसा समाचार चेंडू पाहायला मिळतोय या षटकार. आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. धावसंख्या 7 ने वाढते. धावसंख्या 7 ने वाढून होते ते धावफलकावर 32 धावा. 32 लॉस फॉर द 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक प्रगतीपथावर. अक्षय चौधरी बिमारने आपल्या षटकाची सुरुवात करतोय. पुढील चेंडू फ्रीड असणार आहे. फ्रीड असा एक चेंडू ज्या चेंडूवर फक्त फलंदाज धावची चोरमाने बाद होऊ शकतो. या एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे मात्र विवेक पवारकडे आलेला आहे. पाहूया फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का. पवार आपली पॉवर दाखवेल का. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन. चेंडूवर बोटे फिरवले होते. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. लेगबाजचा इशारा होतोय पंच गणेश पाटील सरांकडून आणि लेगबाजच्या अव्वंतर धावने धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 33 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ज्याबद्दल कारिवली विपक्ष जयनमान पोगाव या 2 संघामध्ये. कारिवली संघाचा संघनायक आणि पोगाव संघाचा संघनायक आपण जर इथे आला असाल तर आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस हे केला जाईल. इथे मात्र फुलटॉस चेंडू
फायदा उचलता आलेला नाही. गीतेश माली चेंडू खाली सेफ हँड आणि इथे मात्र फलंदाजाला परतावला गेला तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद दुसरा सोनदेवी टेमकर या संघाचा. सामना करेल अक्षय चौधरी याचा. नेक्स्ट मॅच जयबजरंग कारिवली विपक्ष जय हनुमान पोगाव या दोन संघामध्ये असणार आहे. तर दोन्ही संघनायक आपण रिपोर्ट करायचा आहे. इथं मात्र मिस टाइम फटका चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र परतावला गेल फलंदाजाला डगॉटच्या आश्रयाला. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद जसा आला आणि तसाच पॅडल मध्ये परताना आपण पाहतोय फलंदाज किशन मात्रे. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. या स्क्वेअरचा विकेट खराब क्षेत्ररक्षण स्टॉफी वर्क 1 2 4 चेंडू सीमा पार 4 धावांसाठी चौकार. माझी सोडी संभली ग. त्याचं क्षेत्ररक्षण गीतेश माली याच्याकडून पाहायला मिळाला होता आणि जिथे 1 किंवा 2 धावा होता तिथे 1 2 4 आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावपलीकडे 37 धावा 37. स्विंग एलमेज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. अक्षय चौधरी तिसरं षटक बदलतोय. सुरू असलेला सामना आपण पाहतोय सोनदेवी टेमगर विपक्ष विलासमोदी राहणार आणि यानंतर सामना पाहायला मिळेल जयबजरंग कारिवली विपक्ष जय हनुमान पोगाव या दोन संघामध्ये. तर कारिवली संघनायक आणि पोगाव संघनायक आपण जर आला असाल तर संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव चेंडू षटकाची समाप्त झालेली आहे. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर सोनदेवी टेमगर संघाची धावसंख्या 3 बाद 37 37 लॉस फॉर द 3 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. नेक्स्ट मॅच जयबजरंग कारिवली विपक्ष जय हनुमान पोगाव या दोन संघामध्ये असणार आहे. पुन्हा एकदा पुकारा दिला जातोय. जय हनुमान पोगाव संघनायक आणि जयबजरंग कारिवली संघनायक आपण जर इथे उपस्थित असाल तर आमच्या आयोजन कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक घालण्यासाठी लक्षित गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. तर सामना करेल फलंदाज विवेक पवार जो वैयक्तिक 12 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. लक्षित तरे शेवटचे षटक घालण्यासाठी आलेले आहे. हो केलेल्या चेंडूला मिस्की फटका फाईन लेग रिझन मध्ये. इथे मात्र झेल टॉप जीवदान मिळतो फलंदाजाला. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेलेला नाही आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर. धाव पलीकडे 37 धावा 37. शेवटचे षटक प्रगतीपथावर लक्षित तरे
राहणार संघाकडून शेवटचं षटक घातलं. इथे मात्र फटका फसलेला आहे. मिस टायमिंग. चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली सहज सोपा झेल आणि इथे मात्र समावतोय फलंदाज वेग पवार याचा खेळ. इथे मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग लॉंग लेग रिझनकडे मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधू शकले नाही फलंदाज. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 37 धावा. लक्षित याची लक्ष वेधक गोलंदाजी पाहायला मिळते. हाणामारी षटक आहे मात्र कुठल्या प्रकारची हाणामारी पाहायला मिळत नाही. 3 चेंडू हाताळल्यात. कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नाही. अनेक महत्वाचं विकेट प्राप्त केलेलं आहे वेग पॉवरच्या रूपाने. फील्डमध्ये परिवर्तन केलं जात आहे. डीप कव्हरला एक क्षेत्ररक्षक हातामध्ये तैनात केला जातोय. एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ रिझल मध्ये पाहायला मिळतोय. इथं मात्र स्वतःला बोल्ड करून घेतलेला आहे. आणखीन एक फलंदाज बाद होतोय सोनदेवी टेमगर या संघाचा. आणि आणखीन एक फलंदाज बाद होऊन फील्डमध्ये परतलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावफलक 37 धावा. ट्रॉफिक मध्ये ज्याप्रमाणे गाड्या थांबल्या जातात त्याप्रमाणे सोनदेवी टेमगर संघाच्या धावांची गाडी इथे मात्र शेलार गावच्या ट्रॉफिक मध्ये अडकलेली आहे. ट्रॉफिक एक नक्कीच एक मोठी समस्या सध्या निर्माण झालेली आहे. संपूर्ण भिवंडीला नक्कीच ग्रासणारी समस्या आहे. आणि इथे मात्र धावांची गाडी थांबलेली आहे. धावसंख्या आपण पाहतो रोडावलेली आहे. थांबलेली आहे. थंडावलेले आहे. कारण आता पण ते 4 चेंडू लक्षित तरी आणि हाताळलेले आहेत आणि कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नाही. 2 विकेटी त्यांनी प्राप्त केलेले आहेत. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कारिवली संघाने एक आणि पोगाव संघाने एक. आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल दिला जातोय की आपण टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे. ज्या संघाचा संघनायक लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. इथे मात्र चेंडू निघून जातो या एस्ट रक्षकाच्या हातामध्ये. पहिला निर्धाव षटक या स्पर्धेमधील पाहायला मिळेल का पाहावं लागेल. पहिला गोलंदाज बनेल का लक्षित तरे. लक्षिताची लक्ष वेधक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकामधील. आता पण ते एकही धाव त्यांनी खर्च केलेली नाही. जोरदार अपील पंच संमत नाहीत. लेगबाच्या रूपाने धाव म्हणजे हे षटक निर्धाव आहे. मेडन ओव्हर पॉवर ट्रॉफी मधील पहिलं निर्धाव षटक जातोय या लक्षित तर या गोलंदाजीचं नाव आहे. आणि 2 विकेट मेडन षटक आपल्याला पाहायला मिळत आहे लक्षित तर्याचं. तर टॉस साठी या टॉस केला जाईल. ज्याबद्दल कारिवली आणि जहानवन पोगाव या 2 संघांमध्ये दोन्ही संघनायकांना टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. जहानवन पोगाव संघाचा संघनायक आणि ज्याबद्दल कारिवली संघाचा संघनायक. प्रथम फलंदाजी करताना सोनदेवी टेमगर संघाने निर्धारित 4 षटकामध्ये आपल्या धावफलकावर धावा जळकलेल्या त्या 38 आणि 39 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे विलासमुद्र राहणार या संघासमोर. तर या आव्हानाचा पाठलाग विलासमुद्र राहणार संघ कशा प्रकारे करेल
हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ वाडा तेजस दुबे. थँक्यू सो मच कम्प्युटर कॉम्पिटेटर सुभाष धुमाळ सर आणि टीम. जय बजरंग कारिवली जय हनुमान पोगाव संघाचे कर्णधार इथे पोहोचलेत. मी जय बजरंग कारिवली संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर आपण क्षणाचाही विलंब न करता त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते विलास स्मृती राहणार विपक्षात सोनादेवी टेमगर या दोन संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळाली. प्रथमतः फलंदाजी करत असताना 38 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आणि विजयाकरिता 39 धावांचं आव्हान समोर ठेवले गेले. चला टीम जय बजरंग कारिवली आमचा आवाज. यस दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडायच्या आतमध्ये जर रिपोर्टिंग केलं नाही तर जय बजरंग कारिवली संघाला पॅनलाइज केलं जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे अन्यथा यस टॉस विन देण्यात येईल समोरच्या संघाला म्हणजे जय हनुमान पोगाव संघाला. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. 38 धावांचं आव्हान विजयाकरिता 38 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरिता 39 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलं. पाहूयात 19 धावांचं आव्हान इथून मात्र 39 धावांचं आव्हान इथून मात्र पार केलं जाईल का. मुख्य मंचावर आमचे अनेक मान्यवर इथे मात्र पाहायला मिळतात. त्यांचंही आम्ही खूप आभारी आहोत. आपण येता या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. खऱ्या अर्थाने वेळ कधी कोणासाठी थांबत नसतो. त्यांचा बहुमूल्य वेळ जे खर्च करून आमच्या पॉवर शेलरच्या आयोजनात जे मान्यवर देतात त्यांचाही आम्ही खूप आभारी आहोत. यस कोणाला आणलं जाईल सोनादेवी टेमगर संघाकडून तर भावेश आणि गीतेश ही सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने पोहोचली आहे. आपण पाहू शकता स्ट्राईकची धुरा कोण सांभाळेल हे महत्त्वाचं आहे. आणि डेफिनेटली प्रथमतः गोलंदाजी करण्याकरिता कोणाला आणलं जाईल तर प्रथमतः गोलंदाजी करण्याकरिता आय थिंक असं तरी वाटतं त्या चित्रावरून जे मैदानात आहे श्याम चौधरीला रॉक ऑफ टेमगर हे सुभाष धुमाळ सरांनी नाव दिलं गेलं या खेळाडूला. यस सिद्दीक बाबे सरांनी हे नाव दिलंय. आपण पाहू शकताय आपण बघितलं तर खूप सारे नाव सुभाष धुमाळ सरांनी पोहोचवल्यात या खेळाडूंकरिता. रॉक ऑफ टेमगर आपण पाहू शकताय श्याम चौधरी वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करायचं आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंना आम्ही विनंती करतोय. उद्घाटनाचा सामना होता उद्घाटनाचा दिवस होता त्यामुळे आपण थोडंसं शेड्यूलप्रमाणे 1 ते 1.5 तास उशिरा जातोय. या गोष्टीची नोंद घ्या. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. फर्स्ट टायमिंग वॉर्निंग पोहोचवली जाईल. सेकंड टायमिंग वॉर्निंग पोहोचली जाईल. थर्ड टायमिंग वॉर्निंग पोहोचली जाणार नाही आहे. डायरेक्टली पॅनलाइज केले जाईल. मग जे आयोजक जे निर्णय घेतील तो निर्णय तुम्हाला इथून मात्र मान्य करावा लागेल. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता श्याम चौधरीला आणले गेले. पहिलाच बॉल श्यामचा आपण इथून मात्र पाहत आहे फेक आणि वळण प्राप्त करणारा चांगली गोलंदाजी आहे. वळण आहेत. यस तिथे मात्र पहिला चेंडू पडायच्या आतमध्ये जय बजरंग कारिवली संघ उपस्थित झालेला नाही आहे. जय हनुमान संघाला नाणेफेक विन देण्यात आलेली आहे. जय हनुमान पोगाव संघ निर्णय आमच्यापर्यंत आपण पोहोचवायचा आहे. ओहो या चेंडूवर अटॅक करतायत. बाउन्स करेल उंची धारण करेल. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ निघून जाईल. सीमारेषा पार आलाय चौकार 4. चौकार टोटली 5 धावा. स्विच हिट फ्री हिटच्या चेंडूवर केली गेली स्विच हिट सगळी चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणि आता मात्र
बाल बाल बच गए असं म्हणायला हरकत नाही आहे चौकार दादा. आता चांगलं क्षेत्ररक्षण धावा मिळतात इथून. मात्र या झोन धावा संख्या 2 धावेने वधारतीये, जाऊन पोहोचतीये 2 श्रेणीच्या समाप्तीनंतर 7 या अंकावर. श्याम चौधरी कालच्या दिवसामध्ये याचा वाढदिवस बिलेटेड, पण आमच्या इथून कॉमेंट्री बॉक्सच्या मार्फत ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असेल. करारी प्रहार, करारी प्रहार. त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. नो मॅच झोनमधून चेंडू ट्रॅव्हल होईल सर बाउंड्रीच्या बाहेर, हाही पाहायला मिळालाय. इथून मात्र चौकार 4. जबरदस्त गीत. चौकार धावसंख्या 11-11. अगदी लवकरात लवकर आव्हानाचा पाठलाग करताना पाहायला मिळतोय. कुठेतरी मात्र मला विलासमोती राहणार संघ. हो डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, परफेक्ट डायरेक्ट हिट आहे सर. क्रिकेट वधारला गेलं, सुधारलं गेलं आणि प्रत्येक गोष्टीसाठी आता प्रॅक्टिस केली जाते आणि डायरेक्ट हिटची प्रॅक्टिस आपण सातत्याने होताना पाहिली आहे. आणि कुठेतरी मात्र ते प्रॅक्टिस चांगली असावी या खेळाडूची, म्हणूनच की काय डायरेक्ट हिट एकदम परफेक्टली पाहायला मिळाला. पण सिंगल मिळते आहे. धावसंख्या 12-12. चेंडू संपलेत आत्तापर्यंत. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ या पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी होत असताना आपण इथून आता पाहताय. हो नेक्स्ट बॉल मिस करतायत यष्टीरक्षक, म्हणजे काही बॅकअप दिलं गेलं शॉर्ट टर्मॅनच्या या खेळाडूकडून आणि अतिशय पॉवरफुल पाहायला मिळतं. असं म्हणतात की लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरचं बॅकअप आणि चेंडू सुटल्यानंतर एखाद्या खेळाडूनं दिले गेलेलं बॅकअप त्यावेळेला खूप गरजेचं असतं आणि महत्त्वाचं असतं. तर बॅकअप इथून मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळतं सोनादेवी टेमघर संघाच्या या खेळाडूंकडून. कुठेतरी टर्न करायचं होतं चेंडूला असं वाटतं, पण डेफिनेटली इथे मात्र सिंगल मिळते. धावसंख्या सिंगलला जाऊन पोहोचेल ती म्हणजे 14. षटक क्रमांक आय थिंक पहिल्या इथून मात्र संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. विजय आणि पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करून धावसंख्या जाऊन पोहोचते 16. एकदा लक्ष द्या 39 धावांचं आव्हान आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 14. अतिरिक्त खेळाडू न पोचल्यामुळे 2 धावांनी पॅनलाइज केले गेले सोनादेवी टेमघर संघाला. त्या पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करून 14+2 धावसंख्या जाऊन पोहोचते 16. म्हणजे षटक क्रमांक पहिले संपलंय. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16. विजयाकरिता यस किशन म्हात्रेला आणले गेले. षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता पाहिजे तशी कामगिरी श्यामकडून होताना इथे मात्र पाहायला मिळालं नाहीये. रॉक ऑफ टेमघर नाव दिलं गेलं या खेळाडूला. सिंगल मिळतीये. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या सिंगलनं वधारतीये, जाऊन पोहोचते 17. म्हणजे विजयाकरिता अजूनही आवश्यकता असेल ती म्हणजे 22 धावांची. 22 धावांची आवश्यकता भासतीये विजयाकरिता अजूनही येणाऱ्या काही चेंडूंमध्ये. म्हणजे 17 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज या नेक्स्ट बॉल सरळ बॅटनं फटका खूप वेळ हवेमध्ये झेल होईल की जाईल सीमारेषा पलीकडे. गेलंय तकदील चेंडूला सरळ पाठवलंय बाउंड्रीच्या बाहेर. आलाय ते मात्र षटकार 6. काय काही वेळाकरिता आई एकविरा बिट्स कोणी आणि प्रास बँड आपल्याला इथे मात्र वाचताना पाहायला मिळतं. गोलंदाज सय्याद. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून तिथे आहे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि आता मात्र झेलचं होईल पतन, विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन.
येस, विकेटचं पतन झेलबादच्या स्वरूपात परतावं लागलं. षटकारांना धावसंख्या पोहोचली होती ती म्हणजे 23 23 या अंकावर धावफलक पोहोचलं होतं. आणि 3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ. अजून विशेष गोलंदाज तयार षटकातील. पुढचा बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय, डॉट बॉल पाहायला मिळतोय. या चेंडूंची आवश्यकता आहे, या चेंडूंची आवश्यकता आहे कुठेतरी. मात्र असं म्हणायला हरकत नाही आहे टेमकरकरांना, कारण पॉवर प्लेचं षटक ज्या पद्धतीने हाताळायला पाहिजे होतं सर, ते कुठेतरी श्यामकडून हाताळलं गेलेलं नाही आहे. आणि त्याचा फायदा करून घेताना कुठेतरी मात्र विलास स्मृती राहणार संघ. गोलंदाज तयार. हो, हा बॉल फलंदाज कन्फ्यूज आहे. असं वाटलं वाईट जाऊ शकतोय, खेळण्याला नापसंती दर्शवली, पण तितकाच हुशार किशन मात्रे आपल्याला पाहायला मिळते. हेही एक खूप मोठं नाव या भिवंडी क्रिकेटमधलं आपल्याला किशन मात्रेला आपण पाहू शकताय. मग चांगला अनुभव याही खेळाडूकडे. पहिल्या चेंडूवर एक धाव, तदनंतर षटकार खाल्ल्यानंतर पुढच्या 3 चेंडूवर कमबॅक मिळवलाय, कारण 1 चेंडूवर विकेटचं पतन आणि तदनंतर पुढची निर्धाव. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. हो, हा बॉल आपण इथून आता पाहताय शॉर्ट टर्नमॅनला क्षेत्ररक्षक आहे, फेक होईल तोपर्यंत सिंगल मिळेल. षटक क्रमांक 2 संपुष्टीचा इशारा येईल. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24-24 म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे यस आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस किरण वारगडे आपण त्यांनाही पाहू शकता, माफ करा योगेश वारगडे आपण त्यांनाही पाहू शकताय. जाऊयात मॅचच्या दिशेने. 12 चेंडू आणि विजयाकरिता 15 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 खूप महत्वाचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज षटक क्रमांक 3. विघ्नेशला आणलं गेलंय षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. आणि पहिलाच बॉल निर्धाव. आता मात्र 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. जसे जसे होतील चेंडू कमी तशी तशी सामन्यामध्ये येईल मात्र खऱ्या अर्थानं रंगत. गोलंदाज या. नेक्स्ट बॉल. गुड नाटेक बैठक चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तेव्हा तर षटकार 6. नऊ धावांची आवश्यकता बासी आहे. गोलंदाज यार. हो, हा बॉल फाईट बॉल स्वरूपात इथे मात्र डिलिव्हर करतायत. सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावसंख्या 31. विजयाकरिता अजूनही 8 धावांची आवश्यकता. गोलंदाज यार. पुन्हा एकदा बैठक कन्वर्ट करायची होती. फटका फसतोय कुठेतरी. फलंदाज फायद्यात आहे. नक्कीच जय बजरंग माफ करा कारिवली संघ लेट पोहोचलाय. जय हनुमान पोगाव संघाला नाणेफेक विन देण्यात आलेली आहे. निर्णय फक्त आमच्यापर्यंत पोगावकर आपण पोचवायचा आहे. हो, मिस करताय. चेंडूचा स्पीड खूप जास्ती होता. चौकार धावसंख्या चौकारांना जाऊन पोचते ती म्हणजे 35-35. विजयाकरिता फक्त आणि फक्त आता मात्र 4 धावेची आवश्यकता. यस जय हनुमान पोगाव संघ निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आपण बॅटिंग ओके. आणि हा आलाय मात्र विजयाचा षटकार. सामना विजयशी ठरतोय. टीम विलास स्मृती राणा संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. नेक्स्ट मॅच जय बजरंग कारिवली विपक्षात जय हनुमान पोगाव. पोगाव संघाला आपण नाणेफेक विन दिलेली आहे लाईट पोहोचल्यामुळं. फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय आणि आमंत्रित केलंय जय बजरंग कारिवली संघाला, ते म्हणजे क्षेत्ररक्षणासाठी. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. टीम जय बजरंग कारिवली आणि जय हनुमान पोगाव संघ आपण आपले पाटण मैदानाच्या दिशेने पाठवून द्यायचे. मॅन ऑफ द मॅच इथून मात्र दिलं जाईल
अर्थातच या पावर ट्रॉफी 2024 मधली पहिली मॅडन ओव्हर ज्यांनी हाताळली आहे आणि कुठेतरी मात्र एक कमी धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलं आपल्या समोर. यस, मॅन ऑफ द मॅच लक्षित, प्लीज वेलकम. लक्षित तरे, प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. आम्ही दुर्तास थांबतोय. कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सर. लक्षित तरी आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्याकरिता. यस, मॅन ऑफ द मॅच आम्हाला ची उपलब्ध करून दिली ट्रॉफी भावेश किशोर भोईर साहेबांनी. मी आपणासच विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते लक्षितलाही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण इथून मात्र वितरित करायची आहे. नक्कीच जबरदस्त मेडन ओव्हर ज्यांनी हाताळली, 2 गडी बादही त्याच्यामध्ये घेतले गेले. यस, कॉंग्रॅच्युलेशन लक्षित, पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. आम्ही तुर्तास थांबतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमच्या समवेत जॉईन होतील कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सर. धन्यवाद. धन्यवाद संरक्षक तेजस दुबे, व्यापीडायझर विराजमान, ज्याच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केल्या गेलेल्या आहेत. भावेश किशोर भोईर साहेबांचा आगमन झालेलं, अध्यक्ष भाजप अनुसूचित जाती मोर्चा भिवंडी शहर जिल्हा, आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या